नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी बंद दाराआड दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा. शिंदे फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण. पुण्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काँग्रेस आक्रमक. आज पुण्यात पुकारणार आंदोलन. गडचिरोलीच्या सर्पदंश प्रकरणी संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. माजी खासदार मारोतराव कोवासे पुत्र विश्वजित कोवासेंवर गुन्हा दाखल. मुख्याध्यापकांसह तिघे निलंबित. मुंबईच्या डॉमिनोज पिझ्झावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. घाटकोपर, बोरिवली आणि विलेपार्लेतील डॉमिनोज पिझ्झाचे परवाने रद्द. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात या भेटीची चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून गेल्या 4 दिवसांपासून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत काही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार असून या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पुणे शहर मनसेच्या कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे राज ठाकरे आज नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यानंतर बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे आणि सचिव त्यांचे पुत्र विश्वजित कोवासे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अशोक उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेतला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. 100% आश्रमशाळा दिलेली आहे. 92 पासून तर आजपर्यंत नियमितपणे विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना अनुदान दिलेलं आलेलं आहे. परंतु वाईट असं वाटलं, 92 पासून सुरू असलेल्या अनुदानित आश्रमशाळा त्या मुलींना माझ्या बेडवर झोपासाठी बेड देऊ शकली नाही, शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकले नाही, जेवणासाठी बसून जेवण्याची व्यवस्था करू शकले नाही, जेवणासाठी त्यांना झाडात बसून जेवावं लागते. अशी जर परिस्थिती अनुदानित आश्रमशाळेची असली तर अतिशय गंभीर आहे. परवा जे दिनांक 10 तारखेला सकाळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वाईट आहे. त्याची नोंद घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. परंतु या अनुदानित आश्रमशाळेवर आमचा प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयाअंतर्गत ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती की ही शाळा तपासणी, या शाळेमध्ये असलेली अनियमितता, कमी सुविधा याबाबतच विजिट बुक मध्ये नोंद करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याची जबाबदारी होती. परंतु त्यांनी स्वतः चूक केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामातून आम्ही. यानंतर बातमी आहे उल्हासनगर मधून. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी राबवलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. नेहरू गार्डन, कुर्ला कॅम्प, दसरा मैदान यासह विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेतलाय. अचानक झालेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप साळवे यांनी.
आम्ही आज कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलं होतं. या कोम्बिंग ऑपरेशन करता आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी आणि 25 अंमलदार सहभागी झाले होते. वेगवेगळ्या टीम्स आम्ही तयार केल्या होत्या. तडीपार गुन्ह्यांना चेक करण्यासाठी एक टीम होती, त्याचबरोबर वॉरंट मधले आरोपी चेक करण्याकरता एक टीम होती, रेकॉर्डवरचे आणि हिस्ट्रीशीटर आरोपी यांना चेक करण्याकरता वेगळी टीम होती आणि त्याचबरोबर जे मद्य सेवन करून ठिकठिकाणी गांजा पितात किंवा दारू सेवन करतात अशा ठिकाणी आम्ही चेकिंग करता टीम नेमली होती. या ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास 15 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर तडीपार इसम देखील आम्ही एक आम्हाला मिळून आलेला आहे यामध्ये आणि आता या सर्वांचा आम्ही रेकॉर्ड तपासून पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत. ही सर कारवाई कधीपर्यंत सुरू राहील अशा शहरांमध्ये? आज अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 12-1 वाजेपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे. संपूर्ण शहरात चालू आहे, जिल्हा पोलीस स्टेशन अंतर्गत देखील चालू राहणार आहे. पण उल्हासनगरवासीयांना काय आवाहन कराल? नागरिकांना मी एकच आवाहन करेल की जे काय आता सध्याच शिंदे समाजाचा चालिया सप्ताह चालू आहे, हा 40 दिवस चालणार आहे. या पवित्र महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मी नागरिकांना आवाहन करेल की जे आता आगामी सण उत्सव आहेत ते आपण त्यांनी शांततेत आपापल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर, भावात वाढ झाल्याने उत्पादकांना दिलासा. पुण्यातील सासवड मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांची विशेष मोहीम, श्रीनाथ चौकात वाहन चालकांची तपासणी, पोलिसांची विशेष दक्षता. कोल्हापुरातील कळंबा तलाव 100% भरला, निम्म्या शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव पूर्ण भरला. कळंबा तलाव केव्हाही ओसंडून वाहण्याची दाट शक्यता. लातूर मधील उदगीर तालुक्यातील पिंपरी डोंगरावरील पिराच्या दर्ग्याचा वार्षिक उरूस उत्साहात संपन्न, महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि परराज्यातून हजारो भाविकांची उपस्थिती. धाराशिव मध्ये 14 ऑगस्टला होणार विश्वविक्रमी वृक्षारोपण, हरित धाराशिव 2.0 कार्यक्रमासाठी सयाजी शिंदे, अरविंद जगताप आणि प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये होणार वर्ल्ड रेकॉर्ड वृक्षारोपण. नाशिक मध्ये सण उत्सवांपूर्वी पोलिसांची कारवाई, 46 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाईला वेग, सण उत्सव शांततेत पार पडण्याचा पोलिसांचा मोठा निर्णय. जळगावच्या जामनेरमध्ये हॉटेलमध्ये दारू जेवण न दिल्याच्या कारणावरून हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या ठिबी पथकाची मोठी कारवाई, कत्तलीसाठी आणलेल्या 35 गोवंशाची सुटका, 3 जणांवर कारवाई. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, अवैध वाळूचे 2 ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचत पोलिसांची मोठी कारवाई. यवतमाळमध्ये अवधूतवाडी पोलिसांकडून 36 लाखांचा मद्यसाठा नष्ट, 40,000 देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा नष्ट, 36 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मद्यसाठ्यावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.